महिला दिनाच्या औचित्यानं संतुलन संस्था महाराष्ट्रातर्फे वाघोली येथे 28वा भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं। या परिषदेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। या परिषदेमध्ये शेतकरी महिलांच्या नावे जमिनीवर प्रथम नोंदणी, शाळकरी मुलींसाठी मोफत बस पास आणि सायकल योजना, वृद्ध महिलांसाठी दरमहा 10,000 रुपये पेन्शन, दगडखाण कामगारांच्या गायरान जमिनीवर घरे, बांधकाम विकास महामंडळामध्ये प्रतिनिधित्व आदी मागण्यांसह ठराव जाहीर करण्यात आलाय। हा ठराव डॉ. गोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। कार्यक्रमासाठी आपला विकास आपल्या हाती या पुस्तकाचं प्रकाशन डॉ. गोरे यांच्या हस्ते झालंय। यावेळी संतुलन संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ, परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी रेगे, SM जोशी, सोशालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, शैलेंद्र बनसोडे, हेमंत बत्ते, पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष प्रीती परदेशी, ॲडव्होकेट अंजली बांदल, रिंकू मोरे, अनिता परदेशी आदी उपस्थित होते। ताई, आपण 28व्या या शेतकरी परिषदेला आलेला आहात। BM रेगे यांनी साहेबांनी आपलं आवाहन केलं आहे, पल्लवीताई रेगे यांनी, तर आपण या परिषदेबद्दल काय सांगाल? एक तर मी सांगितलं की शासनाने शेतकरी महिलांना न्याय मिळावा म्हणून भूमिका घेतलेली आहे। एकल महिलांचं धोरण अर्थसंकल्पात जाहीर केलेलं आहे आणि या मागण्या अधिक चांगल्या बनवण्यासाठी या परिषदेतल्या मागण्यांचासुद्धा आम्ही DPC मार्फत विचार करू। बरं, ताई, आपण BM रेगे साहेबांना कुठल्या समिती घेणार आहात ते सांगणार नाही, असं आता मला सांगता येत नाही। एक शेवटचा प्रश्न ताई, या महिलांचा आपण एक महिला मेळावा आयोजित केला तसा BM रेगे साहेबांनी व पल्लवीताई रेगे, त्यांना आपण असं कसा प्रतिसाद देत आहे? प्रतिसाद कसा मिळतो? प्रतिसाद कसा मिळत आहे? प्रतिसाद चांगला आहे। महिला आलेल्या आहेत, अनेक जणी ओळखीच्या आहेत आणि हा कुठला राजकीय प्रचाराचा कार्यक्रम नाही आहे, पण सामाजिक कार्यक्रम आहे आणि माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मी त्याच्यात निर्णय घेईन। थँक्यू। 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने संतुलन संस्था, संतुलन महिला पतसंस्था, संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषद, संतुलन महिला संघटना, दगडखाण कामगार महिला संघटना ह्यांच्या वतीने 14 मार्च 2026 रोजी 28वी संतुलन महिला कष्टकरी परिषदेच्या 28वी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये नीलमताई गोरे शिवसेनेचे नेत्या, उपसभापती आताचे मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि ते या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष म्हणून लाभलेले होते। तसंच प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते त्याने खूप छानपैकी आपल्याला मार्गदर्शन केलं। हजारोची संख्येने महिला उपस्थित होत्या आणि हे त्यामध्ये विशेष म्हणजे आम्ही महिलांनी प्रत्येक परिषदेमध्ये जे ठराव मांडलेले आहेत त्यामध्ये आम्हाला सफलता मिळालेली आहेत। लाईक 50% आरक्षण आमची मागणी होती, तर महिलांना 50% आरक्षण मिळालं। गॅस, स्वस्त धान्य दुकानं हे महिलांचे नावाने मिळाले पाहिजे, ते सुद्धा मिळालेले आहेत आणि आपला कुटुंब प्रमुख म्हणून महिलेला प्राधान्य दिला जावा, ते सोनिया गांधींना आम्ही ते ठराव पाठवलेला होता आणि त्याने सुद्धा ते पास करून पाठवलेलं आहेत। यावर्षी आम्ही 15 ठराव मांडलेले आहेत, ज्यामध्ये विशेष विधवा महिला, आपले वयोवृद्ध महिला, विकलांग महिला आणि मुलींना प्राधान्य देण्यात आलेलं आहेत। सरकारकडे जेवढे योजना आहेत त्या योजनाचा लाभ प्रत्येक महिलेला भेटला पाहिजे। विशेष म्हणजे आमचं म्हणणं आहे की KG to PG हे शिक्षण जसा केरळामध्ये फ्रीमध्ये करण्यात आलेला आहे, तसा आमचे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकांना शिक्षण, प्रत्येक महिलेला आणि मुलीला शिक्षण आणि प्रशिक्षण मोफत दिलं पाहिजे। त्यांना बसेस जे अर्धा पास घेतात ते सुद्धा माफ केलं पाहिजे आणि महिलांना जसा 1500 रुपये देत होते तसा 1500 रुपये न देता प्रत्येक महिलेला, ती कितीबी वर्षाची असून द्या, तिला 3000 रुपये प्रमाणे प्रत्येक महिन्याला सरकारने दिलं पाहिजे असा आमचे आणि प्रत्येक घरांवर पहिले महिलेचं नाव आलं पाहिजे। क्योंकि आजकाल आपण बघतो खूप सारे नवरे दारू पितात आणि महिलांना घरातून बाहेर काढून टाकतात। आमच्या महिला खूप सक्षम आहेत, तेच नवऱ्यांना बाहेर हाकलतात, पण तरी पण हक्काचं घर महिलेचा असावा अशी आमची या वर्षाची प्रमुख मागणी आहेत। आणि जे सरकारी जमीन, गायरान जमीन महिलांना आणि कुटुंबांना मिळणार आहेत त्यामध्ये पण प्राधान्य पहिले महिलेला दिला पाहिजे, असं खूप सारे ठराव मांडून आपण या महिला परिषद साजरी केलेली आहे। जिंदाबाद।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.